अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली। ज्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ना खाएंगे ना खाणे देंगे असा पवित्रा वापरला होता। परंतु आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पीय पहिल्या बैठकीमध्ये पत्रकारांचे जे माईक होते ते बंद ठेवले होते आणि सोबतच त्यांचं कव्हरेज करण्यासाठी देखील त्यांना मज्जाव केला होता। महत्त्वाची बाब ही आहे की यामध्ये शेवटी पत्रकारांना ते काय कशी वागणूक देत आहेत आणि सोबतच असं ते काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांचे माईक बंद केले जातात। अशातच पत्रकारांनी देखील त्याचा विरोध केला आणि त्याचा आक्रोश देखील त्यांनी जाहीर केला। कल क्या हो गया, हम अंबरनाथ में जो है जनरल बॉडी मीटिंग बजट का, तो उसमें जो है पत्रकारों के लिए कोई सुविधा नहीं थी, ना सुनने के लिए जगह है। पत्रकार कक्ष बनाया गया है, बहुत सारे यानी वहां पर तकलीफ बॉडीगार्ड आके हमारे सामने खड़े हो जाते, क्या संकलन करना है, कुछ सुनाई नहीं दे रहा है, कुछ दिखाई नहीं दे रहा है। क्षमा हो गए और उन्होंने आज नगर अध्यक्षा से भेंट किया और भेंट करने के बाद उनको बोला है कि उनको क्या क्या तकलीफ उनको बताया, तो उन्होंने सुन के लिया और बताया कि जल्द से जल्द हम लोग जो है पत्रकारों को बैठने के लिए व्यवस्था करेंगे। मुळात कालची जी सभा झालेली आहे, सर्वसाधारण सभा, विशेष सभा होती, ही अर्थसंकल्पीय असते। संकलन करण्याचा अधिकार हा पत्रकारांचा आहे, तो आम्हाला दिलेला होता आणि ते काम आम्ही करत असताना तिथली माईक सिस्टम पूर्णपणे बिघडलेली होती। माईक सिस्टम कोलमडलेली आहे। नगराध्यक्षांना संपूर्ण सभागृहाला माहीत असताना देखील त्यांनी त्यांची चर्चा सुरू ठेवली, परंतु त्यांची चर्चा पत्रकारांपर्यंत येऊन दिली नाही। या संदर्भात आम्ही भाजपच्या जे काही नगरसेवकांना आम्ही विनंती केली की बाबा काही मोजक्या पत्रकारांना तरी किमान सभागृहामध्ये वृत्तसंकलनाची परवानगी द्यावी। त्यांनी त्यानुसार सभागृहात मागणी देखील केली, मात्र कोणीही कुठलाही विचार न करता एका विशिष्ट पक्षाच्या गटाने सरसकट, त्यात काही नवीन नगरसेवक होते, काही जुने जाणकार जे 4-4 टर्म निवडून आलेले असेही पत्रकार हे होते, नगरसेवक होते। नगरसेवकांनी जो विरोध केला त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। काही प्रोटोकॉल्स आहेत ते पाळले गेलेच पाहिजेत आणि त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा ही व्यवस्था आपण करणार आहोत। आणि म्हणजे नवीन नगरसेवक असतील किंवा जुन्या, म्हणजे तर ते मला बोलायचं नाहीये, पण असं ज्येष्ठ नगरसेवकांनी सुद्धा विरोध केला होता ह्यासाठी। पण आणि आम्ही स्वतः हे करून पण ह्यावेळेला वेगळा डिसिजन असणार आहे, कारण की आता माझ्या माहितीप्रमाणे आपण अध्यक्षांनाच अधिकार आहे की सभागृहात कोणी बसलं पाहिजे आणि कोणी नाही बसलं पाहिजे याचा, म्हणजे सदस्यांव्यतिरिक्त हा अधिकार अध्यक्षांचा असल्यामुळे तो निर्णय घेण्यात येईल।